ऑफिस बंद होण्याचा टायमिंग यांच्या 12 वाजेचे आहे. ऑफिस कंप्लीट 11 वाजून 50 मिनिटांनी बंद झालेलं होतं यांचे ऑफिस. आणि ऐका 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 तुम्ही, आम्ही हे लोक उभे आहेत, हे लोक उभे आहेत. ठीक आहे, 1 वाजेपासून आम्ही या रांगेमध्ये उभे आहो. आम्हाला सिलेंडर आणि आता ते आता येऊन राहिले, आता 3, 3:30, 4 वाजून गेलेले आहेत. तर या लोकांनी म्हणजे किती लोकांची गैरसोय होत आहे, या लोकांनी आता निर्णय घ्यायला पाहिजे. यांचे एकही फोन चालू नाही साहेब, एकही फोन चालू नाही यांच्या. मी BLO म्हणून निवडणूक अधिकारी गावातील व्यक्ती म्हणून काम करत आहे. तर या मी आमच्या घरातला गॅस बुकिंग पहिल्यांदा मी 9 मार्चला केला. 9 मार्चला बुकिंग केल्यानंतर मला वाटलं की परिस्थिती जागतिक परिस्थिती अनुसार उशिरा येईल, त्यामुळे मी नंतर काही कॉन्टॅक्ट केला नाही. नंतर मला 17 मार्चचा मेसेज आला की DSCचा मेसेज आला, त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसांनी भेटेल. मी 22 तारखेला पुन्हा इथं आलो आणि आल्यानंतर विचारलं की माझा गॅस कधी पुरवता येईल, ते म्हणजे 2-3 दिवसात येईल. आज तो पुन्हा इथं आल्यानंतर आता 1 एप्रिलचा मेसेज आला आणि 1 एप्रिलच्या मेसेज मध्ये त्याने सांगितलं की तुम्हाला 2-3 दिवसात भेटेल. आणि आज 2 एप्रिल आहे, तर पुन्हा आलो मी इथं. तर इथं सांगतात की 20 लोकांना पावत्या भेटेल. पण 20 लोक कोणते आहेत? लोक इथं सकाळपासून एवढी मोठी गर्दी आहे, त्यांच्यापैकी कोणाला भेटणार आणि किती लोकांना त्यांनी इनवॉइस दिला असेल हे महत्वाचं आहे. आणि मी आज BLO म्हणून काम करत असताना सकाळपासून गावात फिरतोय SIRच्या कामासंदर्भात. तर अडचण मला अशी होती की उद्यापासून माझ्या घरात जर चूल पेटले नाही तर मला अन्न म्हणजे मिळणं कठीण आहे. तर मी आज सकाळपासून एवढी जी गर्दी आहे की सकाळ कोणत्या लोकांना भेटणार आहे. आणि 12 वाजता 12 ते 2 बंद होती, तर आज 3 वाजता ती सध्या उघडली गेली आणि खूप लोकांना फोन केल्यानंतर इथं लोक आले. तर या संदर्भात अपेक्षित न्याय लोकांना मिळाला पाहिजे. आणि मी पण एक BLO म्हणून काम करत असताना तर मला पण तिथे गावात पण काम करणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.